मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बैठकीसाठी दाखल झालेत। बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा इथं इशारा बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील दाखल झालेत। आपण सध्या ही ताजी दृश्य पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। कार्यकर्ते असतील, मराठा समाज बांधव असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेत। जरांगे पाटलांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांची रॅली पाहण्यासाठी तोबा गर्दी झालेली आपण सध्या पाहतोय। ही दृश्य आहेत बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा इथली। इशारा बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील सध्या दाखल झालेत। त्यामुळे या इशारा बैठकीतून मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दादा दिसणार आहेत, तुम्हाला दादा दिसणार आहेत, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे दादांचं प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। अभूतपूर्व मराठ्यांचा उत्साह आणि मुंबईवारी पूर्वी मराठ्यांचा महासागर बालाघाटावरती उसळलेला आहे। रस्त्यावरती मनोज दादा जरांगे पाटलांचं वादळ प्रचंड टाळ्या वाजवून एकदा दादांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी भगवे रुमाल वरती करून ठेवायचे आहेत। या संपूर्ण संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश काशेद आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, अधिकची माहिती देत आहेत। योगेश, काय सांगाल? इथे तुफान गर्दी झाली आहे। नक्कीच मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील आज बीडमध्ये बालाघाटावर एक अंतिम इशारा सभा घेतात। या सभेला प्रत्यक्षात सुरुवात झाली। मोठा उत्साह जल्लोषात स्वागत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती फुलांची पुष्पंद उधळण करण्यात आलेली आहे। 1 क्विंटलचा हार मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आणण्यात आला होता आणि मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये घोषणाबाजी आणि त्याचबरोबर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं स्वागत केलं जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मराठा आरक्षण प्रश्नी आज सरकारला नेमकी जरांगे पाटील काय इशारा देतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बालाघाटावरती मोठं स्वागत जरांगे पाटलाचं होत आहे। आपण पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। त्यासोबत आज मनोज जरांगे काय इशारा देतात, काय त्याबद्दल काही माहिती आहे का? नक्कीच आज पाहायला की 27 ऑगस्ट रोजी अंतरवली तराटीमधनं मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती अगोदर एक सरकारला अंतिम निर्णय आणि इशारा देणार आहेत की 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईला येण्यासाठी भाग पाडू नका। त्याच्या अगोदर एक अंतिम इशारा आणि त्याचबरोबर तुम्ही तत्काळ निर्णय घ्या, सगळ्या सोयऱ्यांची मागणी पूर्ण करा आणि जो आमचा मूळ प्रश्न आहे की कुटुंबामधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी ते आज तिथे ठेवणार आहेत आणि तोच इशारा सरकारला असणार आहे। 29 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही तत्काळ निर्णय घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावा, नसता आम्ही मुंबईला येणार आहोत असा इशारा जरांगे पाटील देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। योगेश, या बैठकीनंतरचं मनोज जरांगे पाटील यांचं पुढचं नियोजन काय असणार आहे? त्यांच्या वेळापत्रकाबद्दल काही माहिती आहे का? नक्कीच मनोज जरांगे पाटलांची सभा आज इथे पार पडणार आहे। त्यांचं भाषण झाल्यानंतर ते माध्यमांशी प्रतिक्रिया देऊन पुढील नियोजन आणि दिशा ते ठरवणार आहेत। ज्या दिवशी 27 ऑगस्ट रोजी आंतरवालीमधनं ते निघणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरती मराठा बांधवांसोबत ते संवाद साधणार आहेत। बीडमधल्या मराठा बांधवांसोबत ते संवाद साधून मुंबईला चलो असा ते नारा देणार आहेत आणि त्याचबरोबर सर्व भाविकांना त्याचबरोबर महिला भगिनींना देखील ते आश्वासित करणार आहेत आणि आवाहन करणार आहेत की सगळ्यांनी मुंबईला जायचं आहे असा त्यांचा एकंदरीत बीडचा प्रोग्राम आहे। नक्कीच योगेश, आपण सध्या पाहू शकतो इथे तुफान गर्दी झाली आहे। मांजरसुंभात देखील त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय। या गर्दीबद्दल काय सांगाल? पुढे काय होईल? नक्कीच पाहायला गेलं तर याच्या अगोदर देखील मनोज जरांगे पाटील मुंबईला गेले होते। त्या मुंबईला जाण्या अगोदर बीडमध्ये एक इशारा सभा पार पडली होती। मराठा आरक्षणाचा जर दिशा महाराष्ट्राला द्यायची असेल तर त्याची इशारा सभा आणि त्याचा इशारा त्याचबरोबर महाराष्ट्राचा जो निर्णय आहे मराठा आरक्षण प्रश्नाचा त्याची संपूर्ण दिशा जी आहे ते बीड जिल्ह्यामधून दिली जाते। हीच बीड जिल्ह्याची दिशा संपूर्ण महाराष्ट्र पुढे घेऊन चालतो आणि तीच बैठक आज या ठिकाणी बालाघाटावर उभारून मोठं स्वागत। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा इथं इशारा बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील सध्या दाखल झालेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।